गावातली एक साधी शाळा. लाल मातीचं मैदान, मोठं वडाचं झाड आणि शाळा सुट्टी झाली की मुलांचा गोंगाट. त्या शाळेत रोहन आणि साक्षी एका वर्गात शिकत होते. रोहन खूप शांत स्वभावाचा मुलगा होता. अभ्यासात ठीक, पण खूप बोलत नसे. आणि साक्षी मात्र खूप हुशार, सगळ्यांशी हसत खेळत बोलणारी. पहिल्यांदा दोघं नीट बोलले ते एका पावसाळ्याच्या एका दिवशी. शाळा सुटली आणि जोराचा पाऊस सुरू झाला. सगळे मुलं धावत घरी गेले, पण साक्षीकडे छत्री नव्हती. ती शाळेच्या गेटवर उभी राहून पाऊस थांबण्याची वाट बघत होती. तेवढ्यात रोहन तिच्या जवळ आला आणि हळूच म्हणाला, "माझ्याकडे छत्री आहे. तुला हवं असेल तर आपण एकत्र जाऊ." साक्षी थोडी हसली आणि म्हणाली, "हो, चालेल. पण तू भिजशील ना?" रोहन म्हणाला. "काही नाही. थोडा पाऊस लागला तर चालतो." दोघे एका छत्रीतून चालत होते. रस्त्यात खूप बोलणं झालं. अभ्यास, शिक्षक, मित्र आणि नकळत दोघं चांगले मित्र झाले. दिवस गेले तसे त्यांची मैत्री वाढत होती. रोहन साक्षीला गणित समजावून सांगायचा आणि साक्षी रोहनला इंग्रजी शिकवायची. 10वीचा निरोप समारंभ आला. सगळ्यांच्या डोळ्यात पाणी होतं, कारण आता सगळे वेगळ्या कॉलेजमध्ये जाणार होते. पण त्या दिवशी रोहन खूप वेळ शांत होता. शेवटी त्याने धाडस करून साक्षीला एक छोटंसं पत्र दिलं. पत्रात लिहिलं होतं, "आपली मैत्री मला खूप खास आहे आणि कदाचित मला तू थोडी जास्तच आवडतेस." साक्षीने पत्र वाचलं, थोडंसं हसली आणि म्हणाली, "मलाही माहिती होतं, पण आधी आपलं आयुष्य घडूया, मैत्री कायम ठेवूया." दोघं वेगळ्या वाटेने गेले, पण शाळेतलं ते निरागस प्रेम आणि मैत्री त्यांच्या आठवणीत कायम राहिली. कधीकधी आजही पाऊस पडला की त्यांना त्या एका छत्रीतून चाललेला दिवस आठवतो. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.